महिला ज्या मरमर करतात 18 केसेस मुलं उपाशी तापाशी आम्ही उपाशी राहतो आणि हे का मानकापीची बायको ही काही आंदोलन आली होती का? हे योग्य नाहीये, मी बोलणारच आहे. वरून नाव आलं ती मानकापीची बायको कोणाला माहितीये? ही कार्यकर्ता नाहीये, छोट्या कार्यकर्त्याची बायको आहे. आमदार खासदारच्या महिलांना तिकीट दिले जातात, पण एका छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट दिलं जातं. किती वेळा माझ्यावर अन्याय कराल? मागच्या वेळेस सुद्धा माझं तिकीट कापलं गेलं. का कापलं गेलं? मग तुम्ही तेव्हा ते सांगायचं मॅडम तुम्ही काम करू नका. का तुम्ही सांगतात का फिरवतात? फॉर्म भरून घेतात, येते फॉर्म घ्या, राख्या जमा करा. मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करताना आधार राख्या जमा केला मी. हे पद्धत योग्य नाहीये. मला येता वाता जॉब मिळालाच पाहिजे. मला हे जॉब पाहिजे. मी किती वर्ष शांत बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून. आता 19 केसेस याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णा, आपण बघतोय शिवसेना भाजपची युती अखेर संपुष्टात आलेली आहे. इथल्या महिला पदाधिकारी सध्या नाराज झालेल्या आहेत. काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं? आपण पाहतो की या महिला आहेत ज्या नाराज आहेत आणि त्यांनी थेट सवाल केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकूया. काय म्हणणं आहे? तुम्ही तुमचं तिकीट कापलंय. म्हणजे मला एक म्हणायचंय, कार्यकर्त्या ज्या आहेत त्या नुकत्याच आलेल्या नाहीयेत. एक तर तुम्ही चुकी ही करतात, बाहेरच्या पक्षातले लोक घेतायत. त्याच्यानंतर ही जी महिला आहे ही एकदम छोट्या कार्यकर्त्याच्या महिला तुम्ही तिकीट दिलंय. का तुम्ही अन्याय करतात? माझ्यावर 18 केसेस आहेत, अजून केसेस आहेत, अजून 3 केसेस अजून बाकी आहेत. मग सावे साहेब, कराड साहेब यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही जर 18 वर्ष झालेल्या कार्यकर्त्याला डावलत असाल तर ही योग्य पद्धत नाहीये तुमची वागण्याची. वरुण चितळे सरांना मी आता फोन केला. आपण पाहतोय की या महिला आहेत आणि इकडे देखील आणखी काही महिला संतापलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे दृश्य मॅडम, म्हणजे उमेदवारी डावलली जाते, काम करणार मग काम करणाऱ्यांचीच उमेदवारी डावलली जाते. तुम्हाला कुठून उमेदवारी? मागच्या वेळेस सुद्धा माझं तिकीट कापलं गेलं. का कापलं गेलं? मग तुम्ही तेव्हा ते सांगायचं मॅडम तुम्ही काम करू नका. फिरतीये मी दवाखान्यात 8 दिवस ऍडमिट असून मी घरोघर प्रचारासाठी फिरलीये. तुम्ही का रडताय? तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत. तुम्ही का रडतायत? आज आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून हे असे गुन्हेगार लोकांना हे करते तिकीट देत आहे. मग यांच्या अगोदरच उमेदवार डिक्लेअर राहतात, मग साध्या कार्यकर्त्यांकडून कशाला काम करून घेता, कशाला प्रचार करून घेता? बरं, तुमच्या सोबत आणखी एक महिला म्हणजे अनेकांना असं डावलण्यात आलं, निष्ठावंत नाही त्यांचं मला नाही माहिती. बरं, तुमच्या ह्याच्यात कुणाला तिकीट दिलं आणि तुम्ही का नाराज आहात? नाव नाही सांगू शकत. तुमचं सर्वेत नाव नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कालपर्यंत तर सर्वेत नाव होतं आमचं, टॉपवर आमचं नाव होतं कालपर्यंत. आजच गायब झालं का ते? निश्चित आपण पाहतोय की सर्वेमध्ये नाव होतं. 2 महिला आहेत भाजपा कार्यालयामध्ये. हे भाजपाचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी थेट त्यांनी नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं निष्ठावंतांना या ठिकाणी तिकीट दिले जात नाहीत आणि तिकीट जी आहेत ते इतरांना या ठिकाणी